असा हा तुरीच्या दाण्याचा ठेचा बघा किती छान दिसत आहे। कलर पण मस्त आला आणि एकदम टेस्टी होते, झटपट होते, कमी साहित्यात होते। हिवाळ्यात तुरीचे दाणे चा ठेचा, तुरीच्या दाण्याची भाजी, त्यालाच आपण सोले सुद्धा म्हणतो आणि हे भाकरी सोबत, पोळी सोबत किंवा भातासोबत आपण खाऊ शकतो। आपल्याला आवडत असेल तर याच्यावर लिंबू सुद्धा आपण घेऊ शकतो खाण्यासाठी। असा हा ठेचा कसा बनवायचा त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत तुरीच्या दाण्याचा ठेचा। हिवाळ्यामध्ये भरपूर तुरीच्या शेंगा येतात आणि त्यामुळे ओल्या तुरीच्या दाण्याचा ठेचा, भाजी हे सगळ्यांना खूप आवडते। तसंच मी तुरीच्या शेंगा घेतल्या, त्याचे दाणे काढून घेतले आणि याचा आपण एकदम गावाकडील पद्धतीने ठेचा बनवू। त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्या हे तिखट आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या। आता हे ठेचून घेते। हे बघा, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतला। ही हिरवी मिरची तिखट आहे आणि सोल्याच्या भाजीला किंवा तुरीच्या दाण्याचा ठेचा करायचा असला, याला सोले सुद्धा म्हणतात, सोल्याचा ठेचा करायचा असला तर ही तिखटच मिरची वापरायची। असे हे ठेचून झालेलं आहे। आता तुरीचे दाणे ठेचून घेते। जास्त बारीक ठेचून नाही घ्यायचे, आबडधोबड ठेचून घ्यायचे। दाणे ठेचून झालेले असे जाडसर ठेचून घेतले। मी प्लेट मध्ये काढून घेते। मी गावाकडील पद्धतीने सांगितले म्हणून तुम्हाला खलबत्त्यामध्ये ठेचून दाखवले। आता हे गावाकडील गावरान पद्धतीनेच करून दाखवणार आहे, म्हणजे तव्यावर करून दाखवणार आहे। तवा गरम झालेला आहे, तव्यावर तेल टाकून घेते। आतापर्यंत तुम्ही पॅन मध्ये किंवा गंजात, कढईतला ठेचा खाल्ला असेल, पण तव्यावरचा नक्कीच खाल्ला नसेल। आज तव्यावरचा ठेचा मी करून दाखवते, खूप टेस्टी लागते। तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकते। जिरं फुललेलं आहे। आता ठेचून घेतलेला मिरची आणि लसूण टाकते, मिक्स करून घ्यायचं। एक मोठा कांदा बारीक करून घेतलेला आहे तो टाकते आणि मिक्स करते। मीठ टाकते। मीठ टाकलं की कांदा लवकर भाजला जाते। आपल्याला असा हा भाजून घ्यायचा आहे। कांदा एकदम डार्क नाही करायचा, थोडासा गोल्डनच होऊ द्यायचा। हा बघा, हे असाच कांदा होऊ द्यायचा, याच्यापेक्षा जास्त नाही झाला पाहिजे। हळद टाकते आणि ठेचून घेतलेले तुरीचे दाणे टाकते आणि मिक्स करून घेते। हा मस्त होऊ द्यायचा। थोडासा भाजी मसाला टाकते। भाजी मसाल्यामुळे चव खूप मस्त येते। हे बघा, तव्यावर जर आपण असा ठेचा केला तर सगळ्या इकडून सारखी उष्णता लागते आणि सारखा हे ठेचा सगळ्या इकडून होऊन येते। माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही, असं सतत 1-1 मिनिटानं परतत राहायचं। हे बघा, सगळीकडून सारखा होत आलेला आहे। असा हा तव्यावरील ठेचा अगदी कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि टेस्टी पण होतो। हे बघा, आता हा झालेला आहे। याच्यावर भरपूर कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेते। आता गॅस बंद करते आणि हा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि टेस्ट पण याची खूप चांगली येते। म्हणून तुम्ही एक वेळ तव्यावर ठेचा करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुमचा ठेचा कसा झाला आणि तुम्हाला आवडला की नाही आवडला।